वोडाफोन आयडियाच्या शेअरने एप्रिल 2015 मध्ये 120 रुपयाचा उच्चांक नोंदवला। नंतर शेअरमध्ये घसरण चालू झाली आणि मार्च 2020 मध्ये वोडाफोन आयडियाचा शेअर 3 रुपयाच्या खाली गेला। 120 रुपयापासून 3 रुपयापर्यंत म्हणजेच हा शेअर उच्चांकापासून 98% खाली आला। रिलायन्स इन्फ्राचा शेअर 2008 मध्ये 2600 रुपयाच्या वर ट्रेड करत होता। 2020 मध्ये हा शेअर 10 रुपयाच्या खाली गेला। त्याचप्रमाणे जेपी असोसिएट्स, पटेल इंजिनिअरिंग, रिलायन्स पॉवर, युनिटेक, जेट एअरवेज यासारख्या असंख्य कंपन्यांचे शेअर्स उच्चांकापासून 90% जास्त पडले। या सगळ्या शेअर्समध्ये एक गोष्ट कॉमन होती, सगळ्या कंपन्यांचा डेट टू इक्विटी रेशो खूप जास्त होता। कंपन्या व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेतात, मात्र व्यवसायात अपेक्षित वाढ नाही झाली तर कर्जाचा डोंगर उभा राहतो। वेळेवर EMI भरला नाही तर दिवाळखोरी जाहीर करावी लागते आणि त्यामुळे शेअरमध्ये 90% जास्त पडझड होते। आपल्याला अशा शेअर्समध्ये ट्रॅप व्हायचं नसेल तर डेट टू इक्विटी रेशो म्हणजे काय आणि त्याचा वापर करून शेअर्सची निवड कशी करायची ते समजून घ्यावं लागेल। चला तर मग डेट टू इक्विटी रेशो बद्दल सविस्तर माहिती घेऊया। मागच्या 3 एपिसोडमध्ये आपण स्टॉक सिलेक्शनसाठी जो GRPD फॉर्म्युला आपण म्हणतोय, तर त्याच्यामध्ये G म्हणजे ग्रोथ, R म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, त्याच्यानंतर P म्हणजे P रेशो आणि त्यातला शेवटचा जो पार्ट आहे त्याला आपण डेट टू इक्विटी रेशो म्हणतोय। तर हा डेट टू इक्विटी रेशो आपण आजच्या एपिसोडमध्ये कव्हर करूया। डेट टू इक्विटी रेशो का महत्वाचा आहे तर संबंध जगामध्ये ज्या ज्या कंपन्या बुडाल्यात त्याच्यामध्ये 90% 95% ऑफ द रिझन 95% ऑफ द टाइम एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांचा डेट टू इक्विटी रेशो जास्त होता। कर्ज खूप घेतलं होतं त्या कंपन्यांनी। तर किती कर्ज घेतलेलं असेल म्हणजे ते रिझनेबल आहे, किती कर्ज घेतलेलं असेल म्हणजे ते धोकादायक आहे, त्याच्यासाठी सिंपल एक फॉर्म्युला आहे ज्याला आपण डेट टू इक्विटी रेशो म्हणतो। तर कर्ज हे अशी गोष्ट आहे की लिमिटमध्ये असेल तर ती चांगली आहे, लिमिटच्या बाहेर घेतली तर ती धोकेदायक आहे। तर डेट टू इक्विटी रेशो समजून घेण्यासाठी हा एक रेशो आहे ज्याच्यामध्ये न्यूमरेटरला आहे डेट, डिनॉमिनेटरला आहे इक्विटी। आता डेट म्हणजे काय आणि इक्विटी म्हणजे काय हे आपल्याला पहिलं समजून घेतलं पाहिजे। डेट म्हणजे काय की जेवढं कंपनीने लॉंग टर्म बॉरोइंग घेतलेले आहेत, म्हणजे वर्किंग कॅपिटल वगैरे ते याच्यामध्ये नसतं, तर लॉंग टर्म जे डेट आहे कंपनीवर किती कोटींचं कर्ज आहे तो आकडा। आणि इक्विटी म्हणजे इक्विटीचा अर्थ आहे ॲसेट्स मायनस लायबिलिटीज। उदाहरणार्थ समजा आपण एक समजा फ्लॅट घेतोय, तर फ्लॅट साठी आपण 10 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट केलं आणि 40 लाख रुपयाचं लोन काढलं। फ्लॅटची कॉस्ट आहे 50 लाख रुपये। तर याच्यामध्ये ॲसेटची व्हॅल्यू 50 लाख आहे, त्याच्यामध्ये लायबिलिटी आपली 40 लाखाची आहे, म्हणजे इक्विटी आपली झाली 10 लाख रुपये। तर या पर्टिक्युलर व्यक्तीचा डेट टू इक्विटी रेशो किती झाला, डेट झालं 40 लाख रुपयाचं आणि त्याला जर आपण डिवाइड केलं इक्विटीने 10 लाखाने तर ह्या फ्लॅटचा डेट टू इक्विटी झाला 4:1। तर आपल्याला कधी असं पाहिजे की शक्यतो कर्जापेक्षा आपली इक्विटी जास्त असावी, जेणेकरून खूप जास्त ओव्हर आपल्याला बर्डन होणार नाही EMIचं। कर्ज का धोकेदायक आहे, जास्त कर्ज का असू नये, तर जिथं जिथं कर्ज आपण घेतो, लोन घेतो, तिथं एक गोष्ट चालू होती EMI। आता EMI अशी गोष्ट आहे की त्याला ती 365 दिवस चालू असते मीटर, ते थांबत नाही। तुमचं उत्पन्न बंद होईल, तुम्ही अडचणीत याल, समजा कोविड आला, लॉकडाऊन आला, अजून काय मंदी आली, तुम्ही आजारी पडले, घरात लग्न आहे, फिरायला गेले, काही जरी असेल, तुम्ही काम बंद ठेवलं तरी EMI तुमचा चालूच राहतो, EMI थांबत नाही। इव्हन कोविडच्या काळात जरी बघितलं आपण तर बँकांनी नंतर सगळे पैसे वसूल करून घेतले, मॉरेटोरियम त्यांनी दिलं, पण ते EMI चे पैसे कोणालाच माफ नाही झाले, ते भरावेच लागले। त्यामुळं EMI अशी गोष्ट आहे की ती
जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत ती 365 दिवस चालू राहते. इन्कम चालू राहील का नाही माहित नाही. त्यामुळे इन्कमच्या कंपॅरिझन मध्ये EMI जास्त असू नये. साधारण असा रूल आहे की 1/3 असावा. उत्पन्न जर 1 लाख रुपये असेल तर 33,000 पेक्षा जास्त EMI नसावा. अगदीच फार डोक्यावरनं पाणी गेलं तर 50,000 पेक्षा तर नसावाच. तर तसं आता ज्यावेळेला आपण कंपन्यांचं हे बघतो, त्यांचे ऍसेट्स मायनस लायबिलिटीज म्हणजे इक्विटी आणि कंपनीचं डेट, तर असं एक क्रायटेरिया आहे जो बरेच चांगले इन्व्हेस्टर फॉलो करतात. बरेच इन्व्हेस्टर असे आहेत ते तर म्हणजे पूर्ण डेट फ्रीच कंपनी घेतात. डेट फ्री म्हणजे काय की 0 डेट. बरेच इन्व्हेस्टर असे आहेत की जे डेट असणाऱ्या कंपन्यांना हातच लावत नाहीत. पण आपण ठीक आहे, तसं आपण करायची गरज नाही एवढं. पण डेट टू इक्विटीचा क्रायटेरिया जो आहे लेस दॅन 0.5 जर असेल तर याचा अर्थ लो डेट आहे, म्हणजे कंपनी शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सेफ आहे. डेट टू इक्विटी रेशो 1:2 असेल, डेट टू इक्विटी रेशो 0.5:1 असेल तर ते मीडियम आहे, मीडियम डेट आहे. आणि ग्रेटर दॅन 1 जर असेल तर त्या कंपनीने खूप जास्त कर्ज घेतलं असा त्याचा अर्थ आहे. आता या पॅरामीटरमध्ये आपण जे शेअर्स बघितले होते, पहिलं आपल्याला काय ग्रोथ आहे का ते बघायचंय, रिटर्न ऑन इक्विटी आहे का ते बघायचंय, PE रेशो कमी आहे का ते बघायचं, आणि मग शेवटी डेट टू इक्विटी बघायचं आहे. आता आपण काही शेअर्सचे नावं बघूया. समजा इन्फोसिस आहे. इन्फोसिसचा डेट टू इक्विटी रेशो किती आहे इथे तुम्ही ऍड करू शकता. इन्फोसिसचा डेट टू इक्विटी आहे 0.11, म्हणजे काय लो डेट आहे, इन्फोसिसवर जास्त कर्ज नाहीये. दुसरी कंपनी आपण बघू शकतो विप्रो. विप्रोचा पण लो डेट आहे 0.26. तिसरा शेअर आपण बघूया हिरो मोटोकॉर्प. याचा डेट टू इक्विटी 0.04 आहे, म्हणजे एकदमच कमी आहे. त्याच्यानंतर KRBL नावाचा जे इंडिया गेट बासमतीचा डेट टू इक्विटी रेशो 0.02 आहे. हा पण बऱ्यापैकी कमी आहे. मैथन अलॉईजचा डेट टू इक्विटी 0 आहे, म्हणजे ही पूर्ण डेट फ्री कंपनी. आता बघा ही कंपनी, याचा PE पण कमी आहे, डेट टू इक्विटी रेशो ही 0 आहे. त्याचा रिटर्न ऑन इक्विटी किती होता बघितलं होतं आपण, 25% रिटर्न ऑन इक्विटी आहे. आणि ग्रोथ सेल्समध्ये साधारण 3 पट झाली आहे, प्रॉफिटमध्ये साधारण 6-7 पट झाली. म्हणजे असं हे सगळ्या क्रायटेरियामध्ये ही बसणारी कंपनी. थोडक्यात काय की अशा आपल्याला GRPD फॉर्म्युलामध्ये पूर्णपणे बसणाऱ्या कंपन्या पाहिजेत. तर कॉम्प्रोमाइज आपल्याला शक्यतो करायचं नाही. ग्रोथ कंपल्सरी पाहिजे, रिटर्न ऑन इक्विटी 11-12% वर पाहिजे, 10% वर, PE रेशो 25च्या आत पाहिजे, आणि डेट टू इक्विटी रेशो 1च्या आत पाहिजे. असे 4ही क्रायटेरिया फुलफिल होणारे जे शेअर्स आहेत ते आपल्या दृष्टीने हाय क्वालिटी आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण GRPD फॉर्म्युला पूर्ण आपण त्याच्या 4 एपिसोडमध्ये तो कव्हर केलाय. हे सगळे एपिसोड परत एकदा बघा, म्हणजे मग तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. आणि हा फॉर्म्युला जर आपण वापरला तर चुका होण्याचे चान्सेस फार कमी असतात. शक्यतो शेअर मार्केटमध्ये आपल्याला लॉस होणार नाही. असा हा GRPD फॉर्म्युला आहे, आणि त्यातला डेट टू इक्विटी रेशो आज आपण कव्हर केलाय.